अहमदपूर तालुक्यातील विळेगाव येथील शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। शेतकरी रुक्माजी नरवटे यांची भूसंपादनात जमीन गेल्यानंतरही मोबदला मिळालेला नाहीये, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याचं पाहायला मिळत आहे। पिंपरी चिंचवड शहरातील डांगे चौकात लग्न सोहळा असलेल्या सदनिकेला आग लागली। घटनास्थळी अग्निशमक दल दाखल होऊन आग आटोक्यात आली, मात्र आगीत सदनिकेतील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले। आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। जळगावात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली। अत्याचार करण्यास विरोध केल्यानं तरुणाकडून लाथाबुक्क्याने तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। दरम्यान तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज्यात जनगणना टप्पा क्रमांक 1 मे ते 15 मे पर्यंत स्वगणना कार्यक्रमाला सुरुवात झाली। नाशिकच्या येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते स्वगणना प्रणालीला सुरुवात करण्यात आली। यावेळी भुजबळांनी आपली स्वगणना करून ऑनलाईन फॉर्म भरत या प्रणालीचा शुभारंभ केला। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्राम रोजगार सहायकांनी आंदोलन केले। गेल्या 18 ते 19 महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने आणि वाढत्या प्रशासकीय जाचामुळे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान थकीत मानधन तात्काळ जमा करावं अशी मागणी करण्यात आली। संभाजीनगर शहरात कचरा संकलनासाठी 1100 कोटींचा खर्च होणार आहे। गुजरातमधील एका कंपनीला याचं कंत्राट देण्यात आले। आज महाराष्ट्र दिनानिमित्त कामाचा शुभारंभ होणार, तर उद्यापासून शहरातील 29 प्रभागांमधून प्रत्यक्ष कचरा संकलन सुरू होईल। हिंगोली जिल्ह्यात आजपासून जनगणनेला सुरुवात झाली। आजपासून 15 मे पर्यंत शासनाने दिलेल्या पोर्टलवर नागरिकांना स्वजनगणना करता येणार, तर 16 मे पासून प्रगणन घरोघरी जात ही जनगणना ऑनलाईन पद्धतीने करणार। पहिल्यांदाच जनगणना ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लोकसंख्या गेल्या 15 वर्षात झपाट्याने वाढली। जवळपास 80 लाखांची लोकसंख्या पोहोचल्याचा प्राथमिक अंदाज जनगणनेतून करण्यात आला आहे। 2011 मध्ये हा आकडा 45 लाख होता। पुण्यातील माण हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प 3 या प्रकल्पाला गती देण्यासाठी PMRDने ॲक्शन मोडवर आलेले अतिरिक्त आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करत तांत्रिक अडथळे दूर करण्याच्या सूचना दिल्या। बाणेर आणि विद्यापीठ चौकातील समस्या सोडवून काम वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे। एसटी स्थानकावरील स्टॉलवर नाथजलची बाटली 15 रुपयांनाच मिळाली पाहिजे, अन्यथा परवाना रद्द करू असा इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला। त्यांनी तातडीनं विक्रेत्यांना दरफलक लावण्याचे निर्देश देत लूट थांबवण्याचे आदेश दिले। कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आणि शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे।